भीमराव कर्वे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन निश्चय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या बिगवण या ठिकाणी जे लव जिहादचं प्रकरण झालं होतं म्हणायचं, म्हणजे तिथपर्यंत नेलं होतं हिंदुत्वादी संघटनेने किंवा लव जिहाद आहे, लव जिहाद आहे, परंतु ते प्रेम प्रकरणातनं सगळं घडलेलं होतं. त्यानंतर हे सगळे तोंडावरती पडले होते. त्या मुलीनं स्वतः कोर्टामध्ये जबाब दिला, तसंच पोलीस स्टेशनला सुद्धा जबाब दिला होता की मी स्वतःच्या माझ्या मर्जीनं मी पळून आलेले आहे. आणि आता मात्र तिला महिला सुधारगृहात पाठवलं होतं, परंतु आता तिनं महिला सुधारगृहात गेल्यानंतर 5व्या दिवशी तिनं म्हटलं की मला आईकडे मामाकडे जायचंय आता राहायला. म्हणजे नवनवीन असं ट्विस्ट ह्या प्रकरणामध्ये यायला लागलेले आहेत, म्हणजे मामाकडे राहण्याची तिने इच्छा व्यक्त केलेली आहे. तर हे प्रकरण जसं पाहतोय आपण असं सोपं नाही. 17 तारखेला हे घडलेलं प्रकरण होतं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर नेमकं काय मुलीने इच्छा व्यक्त केली, कसं काय हे प्रकरण पुन्हा फिरलंय, याच विषयाची चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. लव जिहादचे प्रकरण हे आपण रोज नवनवीन पाहत असतो. ते लव असतं का जिहाद असतं हे सुद्धा लोकांना कळना. प्रत्येक प्रकरण हे लव जिहादकडे नेलं जातं. हिंदू मुस्लिम हिंदुत्ववाद हे आपल्या देशाला काय आता नवीन राहिलेलं नाही. म्हणजे देशामध्ये विकासाचं काय कोणाला देणं घेणं नाही. जे आमदार खासदार निवडून जात आहेत यांना फक्त स्वतःचा विकास करायचा, जनतेचा विकास करायचा नाही. स्वतः पैसे कमवून गबरगंड व्हायचे, सगळ्यांच्या जमिनी लाटायच्या, हे करायच्या, आणि लोकांना मात्र जातीवादाकडे न्यायचंय, जातीय द्वेष ह्याच्यात हे पसरवायचंय. असंच काहीसं बिगवणचं सुद्धा प्रकरण आपण पाहिलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये. बिगवणमध्ये सुद्धा एका मुलीनं आपल्या शेजारी राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेम प्रकरण होतं तिचं. म्हणजे तो मुलगा मुस्लिम होता आणि त्या मुलीच्या लग्नाच्या 4 दिवस अगोदरच हे सगळं प्रकरण घडलं आणि ती मुलगी पळून गेली. म्हणजे 17 तारखेला लग्नाची खरेदी करण्यासाठी ती बाजारात मुलगी गेली असता त्या मुलानं आणि त्याच्या भावानं दोघांना तिला पळवून नेलं. आणि तिथं आता पळवून नेल्यानंतर आईनं आणि मामानं भावानं ह्या सगळ्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं सांगितलं की आमच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून गाडीमध्ये बांधून त्या मुलीला घेऊन गेले, म्हणजे तिचं अपहरण केलं. पोलिसांनी सुद्धा तात्काळ तसाच गुन्हा दाखल केला. मिरची पूड टाकली, अपहरण केलं. कारण की मुलगा मुस्लिम असल्यामुळे ते लगेच लव जिहादकडे प्रकरण गेलं. आणि ज्या वेळेस पोलिसांनी ते पाहिलं, तपासणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की मिरचीची पूड वगैरे काय टाकलेली नव्हती, ह्यांनी खोटी फिर्याद दिली. आता हे सगळं घडल्यानंतर ती मुलगी स्वतःहून समोर आली आणि तिनं व्हिडिओ टाकला की बाबा मी माझ्या मर्जीनं पळून आलेले आहे, मला काय ह्यांनी पळवून आणलेलं नाही किंवा काय नाही, मिरचीचे पूड वगैरे टाकलेलं हे सगळं खोटं आहे, हे सगळं राजकारण आहे. ते गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप हे राजकारण करतायत. आणि अशा पद्धतीनं त्या मुलीनं स्टेटमेंट दिलं की हे सगळं राजकीय सगळं षडयंत्र सुरू आहे. त्यानंतर मात्र पोलिसांची सुद्धा तपासाची चक्र थांबली. नंतर ती मुलगी स्वतःहून, मुलगा आणि मुलगी बारामती पोलीस शहर पोलीस स्टेशनला हजर झाले. आणि तिथं हजर झाल्यानंतर त्यांनी आपला रितसर जबाब नोंदवला, म्हणजे रात्री 1:30 वाजता. तोपर्यंत इकडे हिंदुत्वादी संघटनेनं सगळं रान उठावलं. देशभर सगळं हिंदू मुस्लिम लव जिहाद सुरू झालं. इंदापूर तालुक्यामध्ये भले मोठी अशी आंदोलनं झाली मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद कशा पद्धतीनं होतंय असं. त्यानंतर ती अचानक मुलगी रात्रीचे 1:30 वाजता पोलीस स्टेशनला हजर झाली आणि तिथं तिनं आपला जबाब नोंदवला. पोलिसांनी जबाब घेतला. पळून गेली का काय केलं, तिनं रितसर जबाब दिला की बाबा मी माझ्या मर्जीनं पळून गेलेली आहे, माझा आणि ह्याचं 1 वर्षापासून लवशिप आहे आणि मला त्या मुलाबरोबर लग्न करायचं नाही, ह्याच्या बरोबर लग्न करायचंय. आणि तसं तिनं आपलं म्हणणं पोलीस स्टेशनला दिलं. पोलिसांनी व्हिडिओग्राफीद्वारे ते रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर तिला कोर्टात बारामती न्यायालयात हजर केला असता. तिथं सुद्धा न्यायालयानं व्हिडिओग्राफीद्वारे तिथं तिचं म्हणणं मांडलं. तिथं सुद्धा तिनं हेच सांगितलं की मी माझ्या मर्जीनं पळून आलेली आहे. आता हे सगळ्या घडामोडी झाल्या. त्या मुलाला अटक केली, काय गुन्हे दाखल झाले होते त्याच्यामध्ये, तिनं प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलं. त्याच्यामुळे त्याला आज नाही उद्या जामीन मिळेलच. परंतु त्यानंतर आता तिला ठेवायचं कुणाकडं, म्हणजे लय वादविवाद वाढू नये म्हणून तिला आपलं तिकडं महिला सुधारगृहामध्ये पाठवलं.
आणि आता 5 दिवस झालं महिला सुधारगृहात पाठवल्यानंतर आता आता त्या मुलीनं आपली इच्छा व्यक्त केली, म्हणजे जबाब बदलला की मला बाबा आईकडं माझ्या भावाकडे राहायचं. ज्यावेळेस कोर्टाने विचारलं कुठं राहायचंय त्यावेळेस सांगितलं की मला ह्या नवऱ्याकडेच राहायचंय, माझ्या म्हणजे आता माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याकडे राहायचंय. परंतु आता तो जेलमध्ये असल्यामुळे न्यायालयानं विचार केला की बाबा हिला जर तिकडे पाठवलं तर वादविवाद वाढेल, भांडणं तर न वाढतेली, त्याच्यापेक्षा हिला महिला सुधारगृहात पाठवा. मग तिला महिला सुधारगृहात पाठवलं आणि आता 5व्या दिवशी तिनं आपली अशी इच्छा व्यक्त केली की मला माझ्या आईकडं आणि मामाकडे राहायचंय. पण तिनं जो दिलेला जबाब आहे तो जबाब मात्र तिनं दिलेला तो जशाचा तसाच आहे. म्हणजे इंदापूर न्यायालयासमोर बघा आता, म्हणजे ते इंदापूर तालुक्यामध्ये घडलेलं प्रकरण आहे. व्हिडिओग्राफीद्वारा म्हणजे ते डायरेक्ट महिला जे सुधारगृह आहे तिथून डायरेक्ट व्हिडिओग्राफी, तिथून तिला विचारलं गेलं की बाबा तुला आता कुणाकडे राहायचंय, तुझ्या ह्याच्या नवऱ्याकडं म्हणजे ज्याच्यासोबत तू पळून गेली त्याच्यासोबत राहायचंय का तुला इकडे राहायचंय. तर तिनं सांगितलंय बाबा मला माझ्या आईकडं आणि भावाकडे राहायचंय. आता मग आता कोर्ट ठरवलं. आता ही मूळ फिर्यादीच्या वतीनं बघा तिची जी आई होती त्या आईच्या वतीनं आणि आनंद देशपांडे हे वकील होते आणि त्या वकिलांनी विचारलं केलं की कोणाकडे राहायचं, तेव्हा तिनं सांगितलं की बाबा मला माझ्या आईकडं आणि मामाकडे राहायचं. आता हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 36/2026 असा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये तिला विचारलं असता तिनं सांगितलं की मला माझ्या आईकडे राहायचं. आता ह्याच्यामध्ये वकील साहेबाचा बी जबाब आहे. वकील साहेब काय म्हणतात? भिगवण्यातील कुमारी वैष्णवी राजू आठवळे प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हाने 36/2026 मध्ये आज रोजी आम्ही फिर्यादी तर्फे मूळ फिर्यादी म्हणजे तिची आई श्रीमती अनिता राजू आठवळे यांच्या मार्फत वकीलपत्र दाखल करून त्या ठिकाणी हजर झालो. त्यावेळेसच कुमारी वैष्णवी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे VC द्वारे मेहरबान कोर्टापुढे हजर केलं आणि त्यावेळेस मेहरबान कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथम दर्शन तिने सांगितले की मला तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा ह्या तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला. आता मुलगी कुठं आईकडे का मामाकडे? कारण दोन्ही म्हणजे आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मुलगी आता सुधारगृहामध्ये आहे. तसा आदेश त्यांच्याकडे जाईल. त्यानंतर ती मुलीला आईच्या आणि मामाच्या ताब्यात देण्यात येईल. आपण पाहिलं हे आता ह्या प्रकरणाला वेगळंच ओळख लागून गेलेला आहे. आता त्या मुलीचा ताबा हा आईकडे किंवा मामाकडे जाईल. पण प्रत्येक प्रकरण हे बघा कशा पद्धतीनं होत राहते. आता त्या मुलीला नेमकं आईकडे जायचंय का मामाकडं, दोन्हीकडे सांगितलं तिला आईकडे मामाकडे जायची इच्छा आहे. म्हणजे आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आई तालुक्यात राहते, मामा दौंड तालुक्यामध्ये शेजारी तिथं राहतात, म्हणजे जवळजवळच आहे ते. आणि तो मुलगा सुद्धा तिथलाच आहे दौंड तालुक्यातला, म्हणजे बिगवनच्या 1 किलोमीटर वरती आहे. आणि ती मामाकडे शाळेला होती तेव्हा त्यांचं प्रेम झालं असं सांगितलं जाते. परंतु ही जी प्रकरणं आहे का अशी मित्रांनो, की ह्या प्रकरणाला कधी काय वळण लागेल आणि कुठं जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणजे हे लव जिहादची जी प्रकरणं असतात तर हे कधी काय कुठल्या ठिकाणी जाईल असं मात्र काही सांगता येणार नाही. अशाच परिस्थितीच आहे. आता या मुलीला सुद्धा जीवाला धोका असल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात येते की बाबा आईकडे आणि मामाकडे पाठवलं तरी सुद्धा तिला जर मारहाण केली तर तो गंभीर प्रकार होऊ शकतो की तुझ्यामुळं आमचं नाक काटलं अमकं तमकं, तो आता त्या पोराच्या विरोधात फिर्याद दे, त्याने दमदाटी दिली ती म्हणून सांग, असं सुद्धा आता पुढं होऊ शकतं. परंतु ज्या वेळेस ती न्यायालयाच्या समोर उभी राहिली आणि न्यायालयाला रेकॉर्डिंग जबाब असतो त्यावेळेस मात्र तिनं सांगितलं होतं की माझ्या मर्जीनं मी गेलेली आहे आणि असंच तोच जबाब ग्राह्य धरला जाईल. नंतर मात्र परत जबाब दिलेला परत सुद्धा बदलू शकतो की दबाव टाकून सुद्धा पूर्ण दबाब बदलला जाऊ शकतो. परंतु हे भिगवण प्रकरणाचं जे गांभीर्य आहे हे फार वेगळ्या दिशेला गेलेला विषय आहे. म्हणजे वेगळंच वळण ह्या सगळ्या प्रकरणाला लागताना आपल्याला दिसतंय मित्रांनो, दिसतंय आपल्याला. म्हणजे हे लव जिहाद आता हे लव जिहाद आहे का लव आहे याच्यावरती सुद्धा जोरदार चर्चा झाली होती की लोकांना सगळ्यांना वाटलं हे लवचं प्रकरण आहे आणि हे वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. बघा
तर बघू आता ती मामाकडे, तर आईकडे आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तिनं. तर ही आईकडे आणि मामाकडे जाईलच, पण पुढचं सुद्धा काय घडेल ते सुद्धा आपण अपडेट वेळोवेळी सांगू. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.